पनीर खाणं कुणाला आवडत नाही? बहुतेकांची पनीरच्या पदार्थांना पसंती असते, पण यापुढे पनीर खाताना थोडं सावध रहा. आम्ही असं का म्हणतोय त्यासाठी पाहूयात हा एक रिपोर्ट. पनीर खाताय, सावध व्हा. तुमच्या ताटात भेसळयुक्त पनीर. नाशिकमध्ये 314 किलो भेसळयुक्त पनीर जप्त. अन्नातील भेसळ हा सध्या सर्वाधिक चिंतेची बाब बनली आहे. नकली सॉस, नूडल्स, तूप बनवणारे कारखाने उघड होत असतानाच आता भेसळयुक्त पनीरचा मुद्दा ऐरणीवर आलाय. पनीर सध्या आबालवृद्धांच्या आवडीचा पदार्थ आहे. पनीरचा समावेश असलेल्या पदार्थांना सगळीकडे पसंती असते. मात्र आम्ही जी बातमी दाखवतोय ती पाहून तुम्हाला धक्का बसेल. ही दृश्य बारकाईने बघा. तुम्ही नेहमी खात असलेल्या पनीर सारखंच हे पनीर आहे असं तुम्हाला वाटेल, मात्र नाही, हे भेसळयुक्त पनीर आहे. नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई करून हा सगळा गंभीर प्रकार समोर आणलाय. सिन्नरच्या यशवी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स या कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. पनीर बनवण्यासाठी लागणारा भेसळयुक्त कच्चा माल, तेल, पावडर असा सगळं साहित्य जप्त करण्यात आलंय. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून अन्न आणि औषध प्रशासनानं ही कारवाई केली. तब्बल 314 किलो भेसळयुक्त पनीरचा साठा प्रशासनानं नष्ट केलाय. अशा भेसळयुक्त पनीरचा अनेक हॉटेलमध्ये किंवा दुकानदारांना पुरवठा झाल्याची शक्यता आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा गंभीर प्रकार आहे. प्रशासन संबंधितांवर कडक कारवाई करून असे प्रकार रोखणार का? आणि भेसळ रोखण्यासाठी असलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी होणार का? हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.